गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे, म्हणजेच बुधवारी आलेली आहे। गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण गुरुची पूजा करत असतो। गुरुपौर्णिमेला आपण गुरूंची सेवा करत असतो। पण गुरुपौर्णिमेला गुरु का करावा, गुरु कसा करावा आणि मुळात म्हणजे स्वामी महाराजांनाच गुरु का करावा या संदर्भातली सर्व प्रश्नांची उत्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात जन्म झाल्यापासून आपल्याला आई वडील हे आपले पहिले गुरु असतात। त्यानंतर जसं जसं शिक्षण घेतो तसं तसं आपले गुरु हे बदलत जात असतात आणि वाढत जात असतात। पण हे गुरु आपल्याला आयुष्याची दिशा देण्याचं काम करतात। त्याच पद्धतीने आध्यात्मिक गुरु का करावा, जसं की प्रत्येकाच्या आयुष्यात जसं की कोणी म्हणतं की ताई म्हणजे बघा आता आध्यात्मिक गुरुचं काय महत्त्व आहे। आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा आपला जो मार्ग असतो, जो दिवस असतो, म्हणजे बघा आपलं वळण असतं, जो एक मार्ग भेटतो, एक योग्य रस्त्याने आपल्याला जाण्याची म्हणजे गुरु आपल्याला दिशा दाखवत असतात। आणि जर गुरु नसते तर आपल्याला कुठल्या दिशेने जावा आणि कुठल्या म्हणजे आपण म्हणतो ना की चुकीचा मार्ग अवलंबला जातो। आणि सपोज जर आपल्या आयुष्यात गुरु आहे तर आपलं आयुष्य हे खूप सुखकर होत असतं। म्हणून आपल्या आयुष्यात हे आध्यात्मिक गुरु असायलाच पाहिजे। आता गुरुपौर्णिमा हा दिवस काय आहे, तर गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गुरु आणि शिष्याचा अतिशय प्रेमाचा भक्तीचा हा दाखवून देणारा दिवस आहे। आपण केले म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलंय, खूप काही करता आहेत, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। आणि खरंच एक तळमळून सांगू इच्छिते की महाराज आपल्या म्हणजे बघा आपण खूप भाग्यवान आहोत की महाराज आपल्या आयुष्यात आहेत, म्हणून आपलं आयुष्य खूप सुखकर आहे। गुरूंच्या बाबतीत बोलायचं झालं की बऱ्याच महिला म्हणतात की ताई आमचे गुरु, आता हे झालं गुरु का करावं, कारण की गुरु हा आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला एक योग्य वळण देण्यासाठी असतात, योग्य मार्गापर्यंत नेण्यासाठी असतात आणि ध्येय गाठीपर्यंत असतात। मग ते तुमच्या इच्छा असो आणि अंतिम ध्येय असो काहीही असो, हे गुरु आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं म्हणजे एक आपले आई वडील गुरु सर्वस्व असतात। म्हणून आपल्या आयुष्यात गुरु हवेत। आता गुरु का करावा हे कळालं, गुरु कोणाला करावं आता मी एक सांगते। जेव्हा दत्त महाराजांनी आपल्या अंगातील अवगुण बाहेर काढण्यासाठी 24 गुरु केले, तर आपण पण गुरु करू शकतो। पण म्हणजे आपण जर पहिले कोणतेही गुरु असेल तर आपण नक्कीच अर्थात गुरु करू शकतो। पण मुळात म्हणजे आपण दत्त महाराजांनाच का गुरु नाही करीत, कारण की दत्त महाराज हे तर जगद्गुरु म्हणून ओळखले जातात। आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण दत्त महाराजांना गुरु करतो तेव्हा आपल्या आयुष्यातले बऱ्याचशा अडचणी दूर होण्यास मदत होत असते। आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आम्ही बैठक करतो, लीलावती मातेचं करतो, त्याचबरोबर साईबाबांचं करतो, बरेच काही म्हणजे गजानन महाराजांचं करतात। अर्थात तुम्ही करा, तुम्ही गुरु पण केला आहे तर मी त्यांची सेवा पण करा। आणि काहींची अशी इच्छा असते की आमचे हे गुरु आहेत पण तरी पण आम्हाला स्वामी महाराजांना गुरु करायचं आहे, तर कसं करावं, तर बघा तुम्ही अर्थात करू शकता। दत्त महाराजांनी 24 गुरु केले तर आपण अर्थात दुसरा 2-3 गुरु करू शकतो। जेव्हा महाराजांच्या चरणी तुम्ही येताल ना, तुमचे मन कुठंही जाणार नाही, कारण आपल्या ब्रह्मांड नायक आपण एवढं खरंच भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड नायकाच्या चरणी आहोत। आणि चरणी असल्यामुळे आपल्या आयुष्यातील जी नौका आहे ना ती त्यांच्या हाती दिलेली आहे। आयुष्यात गुरु याच्यासाठी करायचा असतो की आयुष्याची नौका जेव्हा त्यांच्या हाती देतो तेव्हा आपले आयुष्य कसं चालवायचं, कसं काय करायचं, कोणता मार्ग, कोणता निर्णय, आणि खरंच म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही आहे ते सगळं निर्णय महाराज घेतात, त्यांच्या इच्छेने सगळं काही होत असतं। म्हणून याच्यासाठी गुरु आपल्याला हे महत्त्वाचे असतात। आणि का कसे पाहिजे, तर महाराजांसारखे महाराजच पाहिजे, तर मी तर म्हणेल स्वामी महाराजच पाहिजे। कारण की आयुष्यात एवढ्या गोष्टी घडून जातात ना की काही कळत नाही, खरंच खूप चांगल्या गोष्टी घडतात। पण एक गोष्ट आहे, महाराज जेव्हा आपल्या आयुष्यात येतात, आपलं पहिलं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य, ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही विचार करा, 2 मिनटं सकाळी उठल्यानंतर शांतपणे बसा की आपल्याला खरंच गुरु का करायचा आहे आणि कुणाला करायचं आहे। कारण विचार करा, जेव्हा तुम्ही पहिलं आयुष्य बघितलं आणि आत्ताचं आयुष्य बघितलं, जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येता, जेव्हा स्वामींच्या मार्गात येतात, तेव्हा आयुष्य पूर्णपणे खूप बदललेलं राहतं। म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही एवढं छान बदललेलं असतं। खरंच महिलांनो, दादांनो, लहान मुलं
म्हणजे कोणीही आता गुरु कोणी करावं तर सगळ्यांनी गुरु करायला पाहिजे, सगळ्यांनी गुरु करायला पाहिजे. कारण की प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि प्रत्येक माणसाला ही ज्ञानाची, योग्य मार्गाची खूप गरज असते. म्हणून गुरु हे अवश्य करायला पाहिजे. आता आपण पाहायला गेलो ना की गुरु करतो, आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आपली नित्याची देवपूजा झालेली असेल, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा आहे ही थोडक्यात माहिती मी दुसऱ्या म्हणजे व्हिडिओवर टाकलेली आहे, तुम्ही ती अवश्य बघा. बरं, आता आपण जेव्हा ही व्हिडिओ बघतो, आता हे जे करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तेव्हा आपली सगळी पूजा झालेली असेल, अभिषेक झालेला असेल आणि महाराजांपुढे शांतपणे बसायचं आहे. हातात एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, श्रीफळ घ्यायचं आहे आणि महाराजांना मनोमन म्हणायचं आहे, महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात, तुम्हीच माझे आई वडील गुरु सर्वस्व आहात. हे बघा, महाराज आपल्या आयुष्याचा कारभार घेतात म्हणजे नुसतं म्हणजे आपल्याला सुख देतात असं नाही आहे, आपल्यावर येणारे जे संकट आहेत ना ते सुद्धा दूर नेतात. म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना एवढं मोठं होतं आणि एवढ्यावर आलं असं ती गत होते. आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, म्हणून मी तुम्हाला एवढी कळकळून सांगते की एवढं म्हणजे जन्ममृत्यूच्या दारातून म्हणजे एवढी गोष्ट घडते ना की म्हणजे माझ्या बाबतीत, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत तर एवढं, माझ्या स्वामींशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे, माझ्या स्वामींशिवाय माझं काहीच नाही आहे, काहीच चालत नाही. म्हणून म्हणते मी माझे महाराजच खूप महत्त्वाचे आहेत माझ्या आयुष्यात. आणि का जेव्हा आपण म्हणजे महाराजांना सांगायचं तुम्ही माझे सर्वस्व आहात, तुमच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, एक मिनिट, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय त्रास होतोय, काय म्हणजे तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, कोणती तरी गोष्ट होते, काय सुद्धा तरी त्रास होतोय, तुम्ही सगळं सांगा महाराजांना. दुसरीकडे रडण्यापेक्षा ना महाराजांपाशी रडणं खूप महत्त्वाचं असतं. हे बघा, का माहिती आहे का, लोक ऐकून घेताना हसून सांगतात, ही गोष्ट तर वेगळी आहे आणि ती सवय आहे, ते जग म्हटल्यावर असंच असतं. पण जेव्हा तुम्ही महाराजांसमोर रडतात ना तेव्हा महाराज तुमच्या मनातलं सगळं दुःख काढून घेत असतात आणि खरंच तुम्हाला सांगते एक मोकळं वाटतं, खूप मोकळं वाटतं. आणि तो मोकळेपणा ना इतका महत्त्वाचा असतो ना की महाराज आपल्या आयुष्यात आहेत ही जाणीव आपल्याला त्या क्षणी होते ना. आपल्या आयुष्याची खरी सुरुवात महाराजांच्या सोबत होत असते. जेव्हा आपण एकटं चालण्यापेक्षा महाराजांसोबत चालणं हे खूप महत्त्वाचं असतं. गुरु करणं हे ह्यालाच महत्त्व असतं. कारण की आपण जेव्हा महाराजांच्या सोबत चालतो तेव्हा आयुष्यात आहे ना असं सगळं म्हणजे जे काटे असतात ना, म्हणजे एवढे दुःख संकट असतात, चढउतार असते, ते सगळे महाराजांसोबत कधीच काही कळत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की स्वामी महाराज नेहमी हात धरून चालतात, स्वामी महाराज नेहमी आपल्या संकटात उभे राहतात आणि हे खरं आहे. जेवढे काही सांगतात तर ते कळकळून सांगतात. आणि मी तुम्हाला ते सांगते की जेव्हा महाराज आपल्यासोबत असताना खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला काय असेल ना ते महाराजांपुढे रडून सांगायचं आहे, पूर्ण तुम्ही मन मोकळं करायचं आहे आणि शांत व्हायचं आहे. श्रीफळ महाराजांना सांगायचं आहे, तुम्ही माझे आई वडील गुरु सद्गुरू परमगुरु तुम्हीच सर्वस्व आहात, माझे भाऊ बहीण तुम्हीच आहात, तुम्ही आजपासून माझं गुरुपद घ्या. आणि अभिषेक केलेलं पाणी आहे ते उजव्या हातावर घ्यायचं, त्याच्यावर मंत्र म्हणायचा. मंत्र कोणता आहे बघा की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थजठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. तुम्हाला याच्यात तुम्हाला मी हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा स्क्रीनवर फ्लॅश करते, तरी तुम्हाला हा समजून जाईल. आपल्याला हे म्हणायचं, ही सेवा एकदाच करायची आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचं. आता जेव्हा तुम्ही हे सगळं काही घरी करतायत, तुमच्याकडे फोटो आहे, मग तुमच्याकडे मूर्ती नाही आहे, मग अभिषेक करू शकत नाही, मग तुम्ही घरातील स्वच्छ पाणी घ्या, ते थोडंसं आपल्या फोटोला लावा, ते थोडंसं तीर्थ जेव्हा त्या पाण्यात टाका, म्हणजे फोटो पुसतानीचं म्हणजे फोटो थोडंसं ओला तर करावंच लागेल. आणि ते पाणी जेव्हा आपण पिण्याच्या पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं स्वच्छ पाण्यावर टाकायचं आणि ते तीर्थ आपल्याला हातावर घ्यायचं. लक्षात ठेवा, तीर्थ खूप महत्त्वाचं असतं या दिवशी. आता हे झाल्यानंतर आपण ही झाली घरी कसं गुरुपद घ्यायचं ते. तुम्ही जे नारळ आपण समोर ठेवलेलं आहे ते आपल्याला जेव्हा आपण केंद्रात जाऊ तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकतात. आणि जर केंद्रातच घेणार असेल तर तुम्ही डायरेक्टली केंद्रातच श्रीफळ वाहा, केंद्रातच तीर्थ घ्या आणि ते तीर्थ हातावर घेऊन ती तुमच्याकडून पूर्णपणे करून घेतात. तुम्ही केंद्रात गेलं तिथे विचारू शकतात की गुरुपद घ्यायचं आहे, तर ते तुमची पूर्णपणे माहिती तुम्हाला सगळी देतील आणि करून घेतील, काही अडचण नाही. दुसरं म्हणजे आता आपण गुरुपद घेतलंय आणि म्हणजे गुरुपदाविषयी तुमची सगळी माहिती क्लिअर झाली, घरात कसं घ्यायचं केंद्रात कसं घ्यायचं हे सगळं क्लिअर झालं. पण आता आपण जेव्हा गुरुपद घेतो ना तेव्हा महाराजांकडे जाताना जेव्हा तुम्ही केंद्रात जाताय, सपोज गुरुपौर्णिमेला जाताय, तर तुम्ही मोकळ्या हाताने जाऊ नका. मला एवढं सांगायचं, तुम्ही काही का होईना
म्हणजे महाराजांना घेऊन जा, मोकळ्या हाताने जाऊ नये. तेव्हा झालेली सेवा स्वामींच्या ज्यांनी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुपद कसं घ्यायचं हे नक्कीच तुम्हाला कळालं असेल.